नमस्कार सर्वांना माझा. तर आजचा व्हिडिओ महिलांसाठीच आहे, कारण महिलांना मला एवढं उत्तेजित करायचं आहे की त्यांनी हा बिझनेस स्टार्टअपच केला पाहिजे. आणि दोन गोष्टी ऐकून कानावर जर पडल्या ना तर नक्कीच माणूस बाहेर पडतं. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, कधीतरी स्वतःला वेळ द्या. आपण कधीतरी स्वतःसाठी जगा. कारण ही दुनियामध्ये कोणताच माणूस असा नाही आहे स्वतःहून तुम्हाला म्हणेल की बाई तू बस थकलीस, आता काहीच नको करू, तुझं तू बघ, आता थोडासा तुझा तरी विचार कर, असं आपल्याला कोणीही म्हणणार नाही आहे. त्याच्यामुळं स्वतःसाठी वेळ काढा. आणि स्वतःला वाटलं ना बसा तर जागेवर बसा. स्वतःला वाटलं की आपल्याला टी व्ही बघायचा आहे, खुशाल रिमोट घ्यायचा, सोफ्यावरती बसायचं, आपल्या टी व्ही बघायचा. तसेच आपल्याला वाटलं ना मैत्रिणीशी गप्पा माराव्यात, आपला स्ट्रेस कमी होणार आहे तिने, तर मैत्रिणीशी गप्पा मारा. कधी वाटलं बाबा आपण पिक्चर बघायला जाऊया तर नक्कीच मराठी फिल्म बघायला जा. आणि कधीतरी वाटलं ना आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं तर मैत्रिणीसारखं औषध तुम्हाला कोणतंच नसणार आहे. म्हणून कधीतरी बाहेर जा, कारण की आत्ताच फिरायचं वय, आत्ताच फिरायचं वय, मेकअपचं वय. एकदा का आपलं चेकअपचं वय आलं तर मेकअप विसरून जातो. म्हणून काय ती हौस आहे ती आत्ताच करून घ्या. आणि त्याच्याबरोबर हे सगळं करत असताना 2 रुपये आपल्या हातात कशी येतील याचाही विचार करा. 2 रुपये आपल्या हातात कशी येतील त्याचाही विचार करा. आपण हातात बांगड्या घालतो ना, त्याच हाताने आपल्याला बँकेतला चेक साईन पण करता आला पाहिजे. बँकेतला चेक साईन पण करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जसं रोज घरी भाकरी किंवा चपात्या लाटतो ना, तसं बाहेर कुणी आपली छेड काढली तर त्यांना 2 धपाटे देता पण आले पाहिजेत. म्हणून स्त्रियांनी आत्ता ह्याच्या कलियुगामध्ये एवढं जागृत राहणं गरजेचं आहे. आणि 2 रुपये कमावणं तर त्याहून गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे जर 2 रुपये असेल ना तरच तुम्हाला सारी दुनिया इज्जत देते. इज्जत देते. कारण की बघा, आपण घरी एखादी स्त्री असू द्या, तिने कितीही भारी स्वयंपाक करू द्या, तिला कोणीही डिमांड देत नाही. काय म्हणतात, घरीचे 4 कपडे धुतले, 4 चपात्या करते, बासीचं काम झालं. आणि त्याच घरात दुसरी स्त्री जर समजा बाहेरून कमवून येत असेल आणि तिने करपलेली सुद्धा चपाती करू द्या तरी घरचे आवडीने खातात. कारण का, पैसा बोलतो पैसा. म्हणून पैशाला महत्त्व द्या स्त्रियांनो. आणि 2 रुपये आपल्या हातात कसे येतील त्याचा नक्की विचार करा. आणि फिरणं हे आपलं तर साहजिकच आहे. जर पैसा हातात असला तर आपण फिरू शकतो ना. नवऱ्याकडे कवर बसणार तुम्ही की आम्हाला पैसा द्या, आम्हाला मैत्रिणीबरोबर जायचं आहे. जरा दुनिया बघा, दुनिया कशी आहे कशी नाही. मी तुम्हाला म्हणत नाही की मर्यादा सोडून वागा, मर्यादेत राहून सुद्धा सगळं काही करता येतं. म्हणून बिझनेस कोणता करायचा कोणता नाही, मार्केटिंग कशी करायची कशी नाही, त्याचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत. कुणाला वाटल्यास मला कॉन्टॅक्ट पण करा, मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. परंतु बिझनेस स्वतःचा सुरू करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.